मित्रांनो, कॅप राउंडचं अलॉटमेंट झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन आणि या ॲडमिशनसाठी नेमके कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तसेच तुमच्या कॅटेगरीनुसार कोणतं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्यासाठी पर्याय काय आहे आणि कुठले असे डॉक्युमेंट आहेत की जे वेळेवरती जमा नाही केले तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं. या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर सर्वात सुरुवातीला आपण कॉमन डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. तर हे डॉक्युमेंट्स सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी असणार आहे. तर त्यामधलं पहिलं आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होतं त्यावेळेस तुम्हाला कॅप पोर्टलवरनं एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर मिळतं. तर ते लेटर तुम्हाला इथे सबमिट करावं लागतं. त्यासाठी त्याची प्रिंट असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमचं SSCचं मार्कशीट, तर SSCचं मार्कशीट ओरिजिनल आणि त्यासोबत 2 ते 3 कॉपी तुम्ही कॅरी करा ज्या झेरॉक्स असतील. त्यानंतर HSCचं मार्कशीट हे ओरिजिनल आणि त्यासोबत 2 ते 3 कॉपी तुमच्याकडे असाव्यात. LLB CETचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे रिक्वायर्ड आहे. त्यानंतर तुमच्या डिग्रीचं मार्कशीट म्हणजे थोडक्यात सर्व सेमिस्टर किंवा सर्व इयरचे तुम्हाला तुमचे मार्कशीट ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये इथे लागणार आहेत. तसेच LLB CETचं स्कोर कार्ड ज्याच्यावरती तुमचा रिझल्ट आला होता ते स्कोर कार्ड इथे लागेल. डोमिसाईल बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं ज्यावरती तुमचं प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केलेलं असेल. त्यासोबतच आधार कार्ड हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे. त्यानंतर जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन जा ज्याच्यामध्ये 4 ते 5 कॉपी तुमच्याकडे मॅक्सिमम असल्या तर ठीक राहील. तर हे सर्व डॉक्युमेंट कॉमनली सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहेत. त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं कंपल्सरी आहे. आता जर तुम्ही 5 इयर LLBचं ॲडमिशन घेत असाल तर तिथे तुम्हाला डिग्रीचे मार्कशीट आवश्यक नाही आहेत. पण जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला डिप्लोमाचे मार्कशीट तिथे घेऊन जावे लागतील. त्यासोबत डोमिसाईल सर्टिफिकेटमध्ये एकतर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर चालेल. जर ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. बर्थ सर्टिफिकेट जर नसेल तर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असलं तरी सफिशियंट आहे. फक्त या डॉक्युमेंट्सवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिग्रीचे मार्कशीट आणि कन्वर्जन सर्टिफिकेट. डिग्रीचे मार्कशीट सेपरेट असतील तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा 3ही वर्षांचे सर्व मार्कशीट आणि त्यासोबत तुम्ही जे कन्वर्जन सर्टिफिकेट CETच्या पोर्टलला अपलोड केलेलं आहे ते कन्वर्जन सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. किंवा जर सगळ्या वर्षांचे मार्क्स तुमच्या एका मार्कशीटवरती प्रिंटेड असतील तर तेही मार्कशीट तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणि त्यासोबत तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे. बेटर राहील तुम्ही सर्वच्या सर्व तुमच्या डिग्रीचे मार्कशीट तुमच्या सोबत घेऊन जा जेणेकरून जे मार्कशीट कॉलेज मागेल ते तुमच्याकडे ऑलरेडी रेडी असेल. पुढे मग महाराष्ट्र स्टेट कॅटेगरीज ज्या आहेत, टाईप Aच्या विद्यार्थ्यांना डोमिसाईल, प्लेस ऑफ बर्थ किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल ज्याच्यावरती प्लेस ऑफ बर्थ त्यांचं मेन्शन असेल, किंवा कम्युनिटी, नेटिव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट सुद्धा इथे चालतं. टाईप Bच्या विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा कॅन्डिडेटचं सर्टिफिकेट इथे असावं. टाईप Cच्या विद्यार्थ्यांकडे प्रोफार्मा A असावा. टाईप Dच्या विद्यार्थ्यांकडे प्रोफार्मा B1 किंवा B2 असावा. टाईप Eच्या स्टुडंट्सकडे प्रोफार्मा G1 आणि प्रोफार्मा G2 असावा. पुढे मग SC ST कॅटेगरीजच्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आणि त्यासोबत कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असावं. जर तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजून आलं नसेल आणि तुमच्याकडं त्याला अप्लाय केल्याची रिसिप्ट असेल ती सुद्धा इथे इनफ असेल ॲडमिशन घेण्यासाठी. पुढे मग जे विद्यार्थी VJ DT NT OBC SBC कॅटेगरीमधून येतात त्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांनी द्यावं. अगेन
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे आलं नसेल आणि त्याला अप्लाय केल्याची रिसिप्ट तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पुढे मग जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून येतात तर EWSच्या विद्यार्थ्यांना EWSचं एलिजिबिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागेल. SEBC स्टुडंट्सना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि त्यासोबत जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्ही सोबत घेऊन जा. आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट्स नसतील आणि त्याला अप्लाय केल्याची रिसिप्ट असेल तर ती रिसिप्ट सुद्धा तुम्ही इथे सबमिट करू शकता. जे विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरीमधून येतात तर त्यांच्याकडे रिलेव्हंट प्रोफार्मा असावे. तर तुम्ही जे प्रोफार्मा कॅप ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेले आहेत एक्झॅक्टली तेच प्रोफार्मा हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग तुम्ही DEF मधून येत असाल, DEF 2 कॅटेगरीमधून असाल किंवा DEF 3 कॅटेगरीमधून असाल, तुमच्याकडे ते रिलेव्हंट प्रोफार्मा असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी PWD कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे PWD मेडिकल सर्टिफिकेट आणि डोमिसाइल सर्टिफिकेट असावं. यावर्षी CET सेलने UDID ची सुद्धा मागणी केली होती. तुमच्याकडे UDID असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट सुद्धा ऍडमिशनसाठी घेऊन जाऊ शकता जर तुम्ही या कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल तर. आता जे विद्यार्थी जम्मू अँड काश्मीर मायग्रंट किंवा ऑर्फन कॅटेगरीमधून येतात तर जम्मू आणि काश्मीर मायग्रंट विद्यार्थ्यांसाठी JKL यापैकी एक रिलेव्हंट प्रोफार्मा लागेल. जे विद्यार्थी ऑर्फन आहेत त्यांच्याकडे ऑर्फन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे काही डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे ऍडमिशनच्या वेळेस असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, काही केसेसमध्ये विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल होतात. ते कॅन्सल होण्यामागे काही कारणं असू शकतात. तुम्हाला ऍडमिशन डिनाय केलं जाऊ शकतं जर तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी गेला नाहीत तर, किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या ओरिजिनल कॉपीज तुमच्याकडे नसतील तर, कारण तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑफलाईन पद्धतीने केलं जातं. डॉक्युमेंट्स तुमच्या इनकम्प्लीट असतील तर, तुम्ही कॉलेजची फीज पे नाही केली तर, आणि इतर ज्या ॲडमिशनच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या इनकम्प्लीट ठेवल्या तर मे बी तुमचं ॲडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रूल्सनुसार ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल नसाल तरी सुद्धा तुमचं ॲडमिशन तिथे कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे या सर्व डॉक्युमेंट सोबतच तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ज्या ज्या डॉक्युमेंट्स तुम्ही कॅप राऊंडच्या वेळेस अपलोड केलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्सच्या ओरिजिनल कॉपीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या ओरिजिनल कॉपीज सोबत 2 ते 3 ॲडिशनल सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स घेऊन जा, जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची धावपळ करण्याची गरज पडणार नाही आणि तुमचं ॲडमिशन तिथे व्यवस्थित होऊ शकेल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जा आणि तुमचं ॲडमिशन कॉलेजवरती कन्फर्म करा. आणि ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म होईल त्यानंतर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जी 3 इयर आणि 5 इयर LLB च्या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट सेमिस्टरसाठी सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.